हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग, वेलकम टू द न्यू व्लॉग. तर आज खूप दिवसांनी आपला व्लॉग येत आहे कारण माझ्या मते एक 5 दिवस झाले असतील तसा व्लॉग आलेला नाही आहे कारण माझी तब्येत अचानक पुन्हा खराब झाली होती आणि यावेळी खूप जास्त खराब झाली होती. म्हणजे अचानकच मला पहाटे ताप वगैरे आला खूप जास्त आणि टॅबलेट घेतली तर राहिला आणि दुपारी पुन्हा सेम कंडिशन, खूप ताप आणि त्यानंतर तर मी डोलो घेतली जी 650 mg असते तरी ताप राहत नव्हता. 1 तास झाला, 1.5 तास झाला, 2 तास होत आले तरी गोळी घेऊन पण ताप राहत नव्हता. मग डॉक्टरांना कॉल केला, दुपारी डॉक्टर पण नसतात, मग त्यांना जे आमचे नेहमीचे फॅमिली डॉक्टर आहेत त्यांचा नंबर आहे आमच्याकडे. सो त्यांना कॉल केला की टॅबलेट घेऊन पण ताप कमी नाही होते. तर मग त्यांनी दुसरी टॅबलेट सांगितली, ती घेतली आणि मग ताप जरा कमी झाला. म्हणजे टॅबलेट घेतली की ताप कमी व्हायचा असं काहीसं चालू होतं आणि त्यामुळे खूप वीकनेस पण आला होता, काहीच करण्याची इच्छा होत नव्हती. फक्त सकाळी मी राजेशचा आणि त्रिशाचा टिफिन करून द्यायचे आणि तो टिफिन केला की लगेच झोपून घेत होते आणि मग उठल्यावर काय ती वरवरची कामं अशी करत होते मी, कारण एकदमच एनर्जी डाऊन झाली होती, काहीच करण्याची इच्छा होत नव्हती, खूपच लो फील करत होतं. मग मी ब्लॉग पण नाही घेतले आणि म्हटलं नाही, प्रॉपर आरामच करूया कारण आता ऑगस्ट महिना सुरू झाला आहे, पुढच्या महिन्यात गौरी गणपती आहे आणि तेव्हा मला आजारी नाही पडायचं आहे कारण भरपूर कामं आहे ह्याच महिन्यापासून. तर मग म्हटलं चला प्रॉपर रेस्ट करू आणि पूर्ण बरं झालं की मगच आपण ब्लॉग आणि बाकी सगळ्या कामांना सुरुवात करूया. म्हणजे खूप सारी कामं पेंडिंग आहेत, खूप कामं मला करायची आहेत, नॉट रिलेटेड टू ओनली गौरी गणपती, बाकी पण खूप गोष्टी प्लॅन आहेत. तुम्हाला हळूहळू ब्लॉगमध्ये दिसतीलच, बट माझ्यात काहीच एनर्जी नव्हती, सो काहीच करता येत नव्हतं. खूप सारे पार्सल्स पण मी मागवले होते, ते पण बघण्याची कॅपॅसिटी माझ्यात नव्हती की बघूया काय आहे, रिटर्न टाकायचे की काय, असं काहीच होत नव्हतं. आणि आज जरा ठीक आहे तर म्हटलं चला आज आपण ब्लॉगला सुरुवात करूया. भरपूर पसारा झालेला आहे घरामध्ये कारण रोज मी फक्त वरवरचं जितकं होईल तितकंच आवरत होती, जे आपण डीप क्लीन म्हणतो तसं काहीच करत नव्हते. तर म्हटलं आज प्रॉपर सगळं घर पण आवरून घेऊया. ओटा पण मी किचनचा फक्त पुसून घेत होते, जो आपण नेहमी थोडे दिवस झाले की वीकमधून 1-2 वेळा मी तो घासून वगैरे घेत असते, तसं काहीच होत नव्हतं. तर म्हटलं चला आज घर पण एकदम छान स्वच्छ करून घेऊया आणि ब्लॉगला पण सुरुवात करूया. चला तर मग. तर आज मी पहिले किचन ओटा क्लीन करायला घेतला होता कारण आपल्या घरामध्ये सगळ्यात पटकन खराब होणारी जी गोष्ट असेल किंवा जी खूप जास्त वेळा क्लीन करावी लागणारी गोष्ट असेल तर ती म्हणजे आपलं किचन किंवा किचन प्लॅटफॉर्म, जे खूप यूज होतं त्यामुळे पटकन खराब होतं. आणि गेल्या काही दिवसांमध्ये माझं तितकं लक्ष नव्हतं, मी जस्ट स्वयंपाक झाला की वरचेवर फक्त असं पुसून घेत होते, त्यामुळे बऱ्यापैकी खराब झाला होता गॅस, ओटा, टाईल्स वगैरे. तर म्हटलं चला आज पहिले हे सगळं क्लीन करून घेऊया आणि स्वच्छ असलं की मग तिथे जास्त वेळ आपण स्पेंड करतो, त्यामुळे स्वच्छ असलं की फ्रेश वाटतं आणि तिथे काम करायला पण छान वाटतं. म्हणून म्हटलं आज पहिले आपण इथे किचन क्लीन करून घेऊया. आणि इकडे बघू शकता राजेशचा कॉल आला होता तितक्यात, तर तेच किचन ओटा साफ करता करता मी त्यांच्याशी पण बोलत होते. आणि बराच वेळ माझा हा गॅस क्लीन करण्यात गेला कारण 1-2 वेळा चहा आणि दूध असं ओतू गेलं होतं, बट माझ्याकडनं प्रॉपर क्लीन नव्हतं झालं, तेव्हा पण पुसल्याच गेलं होतं. तर म्हटलं चला आज हे पण व्यवस्थित क्लीन करून घेऊया. मस्त सगळं साफ करून घेतलं होतं. वरचेवर माझं होत असतं, बट आज आजारपणामुळे डिले झाल्यामुळे ते आज करायला घेतलं आणि बघू शकता मस्त असं क्लीन झालं. क्लीन झालं की वेगळाच लुक येतो किचनमध्ये, एकदम फ्रेश वाटायला लागतं. आणि बघू शकता पटापट असं मी हे सगळं आवरून घेतलं होतं आणि माझी अजून अंघोळ बाकी होती, बट म्हटलं चला हे क्लीन केल्यानंतरच बाकी सगळी पुढची कामं करून घेऊया कारण किचन ओटा जरी क्लीन करायचं म्हटलं तर बऱ्यापैकी आपण ओले होत असतो. म्हणजे मी तरी ओली होते ओटा साफ करताना, थोडेफार असे कपड्यांना पाणी वगैरे लागतं त्यामुळे. तर मग मस्त इथे क्लीन करून घेतलं होतं. तर मी काही ऑनलाईन वस्तू ऑर्डर केल्या होत्या ज्या गेल्या 2-3 दिवसात आल्या आहेत आणि आज मी ओपन केल्या. काल एक ओपन केलेली त्रिशाने आणि मी काही आज ओपन केल्या.
ॲक्च्युली काही प्लॅन्स होते डोक्यामध्ये डेकोरेट करण्याचे वगैरे, बट त्याच्यात चेंजेस झालेले आहेत. बट त्यातल्या मी ज्या ऑनलाईन वस्तू ऑर्डर केल्या त्यातल्या काही वस्तू इतक्या छान आल्या, त्या यूज होतील की नाही माहीत नाही, कारण चेंजेस झाले आमच्या म्हणजे जो डिसिजन होता आमचा डेकोरेटचा त्याच्यात. सो ते यूज होईल की नाही माहीत नाही, बट त्या वस्तू इतक्या छान आहेत की मला त्या रिटर्न पण करू वाटत नाही आणि त्या खूप एक्सपेन्सिव्ह अशा पण नाही आहेत. सो मी कन्फ्यूज आहे, बघूया आता काय होतं आहे काय नाही. बट म्हटलं चला जे काय आपण ऑर्डर केलं होतं ते तुमच्यासोबत शेअर करूया. तर हे असे छोटे छोटे बर्ड्स मी ऑर्डर केले होते. सेट होता हा, याच्यात ऑलमोस्ट 5 बर्ड्स आले आहेत. असे सेम कलर आहे, हे बघा अशा प्रकारचे मस्त आहेत, एकदम एकदम हलके फुलके, हे लाईट वेट आहेत. असे 5 आलेले आहेत हे. हां असं हे असे 5 आलेले आहेत, एकदम सुंदर आहे. आणि हे स्टिक करण्यासाठी याच्यासोबतच 2 वे टेप पण आलेला आहे. सो असा काहीसा इथे हे त्यांनी बरोबर असे स्ट्रिप्स करून दिल्या आहेत ह्या 2 वे टेपच्या. सो हे आलेलं आहे. मला जिथे लावायचं होतं तिथलं सगळं चेंज झालं आहे आमचं, बट म्हटलं हे कुठे ना कुठे तर यूज होईलच आणि फार एक्सपेन्सिव्ह पण नव्हतं, म्हणून मी हे विचार करते की हे राहू देऊया म्हणून. बघूया आता काय होतं, राजेश काय म्हणतात ते. आणि हे एक ऑर्डर केलं होतं मी, लोटस आहेत ॲक्रेलिकचे. हे पण मला बॉलला लावण्यासाठीच पाहिजे होते, बट बघूया कसं होतं. हे ॲक्च्युली 2 आहेत, बट हे इथे ज्या लाईन्स दिसत आहेत तुम्हाला तिथून ते सेपरेट होतात, म्हणजे हे 4 होतात. म्हणजे एक आहे ते फक्त असं कटआउट कटआउट नाही, बॉर्डर सारखं दिसणार जेव्हा हे सेपरेट होणार, आणि दुसरं पूर्ण असं भरीव लोटस सारखं दिसणार. सो असं आहे ते. ॲक्च्युअल कसं आहे डिझाईन ते मी तुम्हाला इथे फोटो ॲड करते, जो ऑनलाईन मला दिसला होता तो फोटो इथे ॲड करते, म्हणजे तुम्हाला आयडिया येईल की कसं दिसतं म्हणून. सो हे याचे 2 पॅक्स मागवले होते मी, एक फोडला नाही मी, एक फोडला आहे, असे 2 पॅकेट्स होते हे. म्हणजे टोटल हे 4 होणार आणि ते 4 असे 8 असे मागवले होते. आणि सुंदर आहे हे तुम्ही देवघरात वगैरे पण लावू शकता किंवा मग वॉलला पण लावू शकता एखाद्या. तर छान आहे हे पण मस्त आले ॲक्रेलिकचे. ह्याच्यासोबत टेप वगैरे काही नाही आहे, बट मी काढलं नाही, बट इथे असा हा पेपर आहे, हे बघा. हां असा हा पेपर निघतो, मग ते डायरेक्ट स्टिक करायचं असं काहीचं आहे. आणि इथे तितकं फ्रेश दिसत नाही आहे, कारण ह्याच्यावरती पण एक फॉईल आहे. ती लेअर काढली की एकदम ते असं काय म्हणतो ना, मिरर काइंड ऑफ होणार. हे बघा हे थोडंसं हलतं आहे, तर हे असं सेपरेट पण होतं. मग हे एक लोटस आणि एक दुसरं लोटस असे ह्याचे 2 होणार, असं काहीचं हे आहे. आणि ॲक्च्युली मी फ्रेम पण ऑर्डर केल्या होत्या. फ्रेम ॲक्च्युली ऑनलाईन खूप छान दिसत होत्या. मी 2चा सेट ऑर्डर केला होता, बट त्या आल्यावर मला बिलकुल पण नाही आवडल्या, राजेशना पण नाही आवडल्या. एक तर त्या खूपच छोट्या साईजमध्ये आल्या, आणि दुसरी गोष्ट जशा त्या दिसत होत्या, म्हणजे आपण एखादी फ्रेम घेतो तर त्याची जशी बॉर्डर वगैरे असते जसं त्या फोटोत दिसत होतं तशा त्या फ्रेम नव्हत्या. मग मी त्या रिटर्न टाकल्या, आणि योगायोगाने ते काल रात्री मी रिटर्नला टाकलं आणि ते आज सकाळी गेलं पण. सो मला तुम्हाला ते नाही शेअर करता येणार, बट तितक्या युजफुल माझ्यासाठी तरी नव्हत्या. कुणाला होऊ शकतात, बट माझ्यासाठी तितक्या युजफुल नव्हत्या. आणि आणखी एक मेन गोष्ट घेतली आहे मी, तर हे एक प्लांट घेतलं आहे मी, बांबूचं आहे हे आणि खूप सुंदर आहे, बऱ्यापैकी मोठा आहे. हे व्हिडिओत तितकं दिसत नाही असेल. आत पॉट आहे, मी अजून ह्याचं पॅकिंग पूर्ण खोललेलं नाही आहे. सो असं हे बांबूचं मोठं असं प्लांट आहे. सो हे कुठे ठेवणार काय हे तुम्हाला पुढच्या काही व्हिडिओमध्ये दिसेलच, जिथे कुठे मी ठेवेल, आणि ज्या कुठल्या गोष्टीसाठी मी घेतलं आहे ते तुम्हाला पुढे हळूहळू कळेलच. सो असं काहीचं हे एक प्लांट घेतलेलं आहे. अराउंड 3 फीट अशी हाईट आहे त्याची, आणि मस्त आहे, एकदम छान आहे, मला हे खूप आवडलं. सो हे घेतलं आहे. तर येस अशीच काहीशी मी छोटी मोठी शॉपिंग केली आहे. फ्रेम तर रिटर्न गेल्या, सो त्या नाही आहेत शेअर करायला, आणि अशा छोट्या मोठ्या वस्तू घेतल्या मी. आणि बघूया
पुढे काही गोष्टी आहेत माझ्या डोक्यात. ॲक्च्युली वॉलचं थोडं काम करायचं आहे मला हॉलमधल्या, बट खूप कधीचं चालू आहे आणि ते होतच नाही आहे. बघूया आता, लवकर व्हावं अशी माझी इच्छा आहे. जे काही होईल ते तुमच्यासोबत मी शेअर करेलच. तर आता ऑलमोस्ट 3:45 वाजत आले. त्रिशा पण स्कूलमधून आली आहे. बघू चल, त्रिशा पण स्कूलमधून आली आहे आणि आज मला त्रिशा चहा बनवून देणार आहे. काय ग, चहा? अगं तू मला बनवून देणार आहे असं म्हटली मी. देशील का बनवून? कारण मला मगाशी पण चहा पिण्याची इच्छा झाली, पण म्हटलं एवढा लवकर काय चहा प्यायचा, आणि पावसाचं वातावरण झालं आणि एवढं लवकर नको प्यायला, आणि पावसाचं पण वातावरण झालं म्हणून इच्छा पण झाली. म्हटलं चला थोड्या वेळाने अजून त्रिशालाच सांगूया चहा बनवायला. काय, तिचं पूर्ण लक्ष टी व्हीमध्ये. तर चला बघूया आज काय होतं काही नाही. ते जे काही होईल ते तुमच्यासोबत शेअर करते. तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा. तर मस्त चहा वगैरे घेऊन झाला माझा. त्रिशाने तर काय चहा बनवून नाही दिला, मीच बनवून दिले. का ग त्रिशा? आता ती दूध पिते आणि संध्याकाळचे 6 वाजलेत. म्हटलं चला आता स्वयंपाकाला लागूया. आणि आज स्पेशल मेनू आहे तो म्हणजे डाळबट्टी. काय वाटलंच तर डाळबट्टी बनवायचं आहे आज. एक मिनिट. तर इथे डाळ मी शिजत ठेवली आहे, तुरीची डाळ. आणि एकीकडे आता म्हटलं चला बट्टीसाठीचं कणिक मळून घेऊया. मी पहिले जे प्रॉपर म्हणजे खानदेशात वगैरे जे प्रॉपर असं ते बट्टीसाठीचं जे पीठ असतं ते दळून आणतात, तसंच बट्टीसाठीचं जे पीठ असतं ते दळून आणतं, मग त्याच्या बट्टी करता. तसंच मी करायचे. गहू, त्यात मका वगैरे ते सगळे इन्ग्रेडियंट्स घालून जे बनवतात तसंच मला तीच सवय होती. सो मी त्याच्याच बनवायची. आणि खूप वेळा असं व्हायचं की इथे ते कमी क्वांटिटीत 1 किलो वगैरे ना असं काही ठिकाणी दळून नाही द्यायचं, आणि त्यापेक्षा जास्त घेतलं की खराब होतं असं व्हायचं. आणि मला हे माहीत होतं, म्हणजे खूप जणांनी सांगितलं पण होतं की गव्हाच्या पिठामध्ये रवा घालून वगैरे त्याची पण बट्टी बनवतात, ती पण सेम लागते, काही वेगळी लागत नाही. बट माझी ती हिंमतच व्हायची नाही. मला असं वाटायचं नाही ते चांगलं होणारच नाही. जी प्रॉपर जे ते पीठ दळून त्याची करतात त्याची चांगली होते, ह्याची काही चांगली होणारच नाही असंच मला वाटायचं. मी कधी ट्रायच नव्हते करत. बट एक दिवस मला खूपच इच्छा झाली खाण्याची आणि माझ्याकडे ते नव्हतं पण. आणि मग मी रेसिपी बघितल्या, तर बऱ्याच रेसिपीमध्ये होतं ते रवा घालून वगैरे. मग म्हटलं चला ट्राय तर करून बघूया. आणि मग तेव्हापासून मी ट्राय केलं तर काही वेगळं मला लागलं नाही. सेम टेस्ट लागली, सेम बट्टी बनली. तेव्हापासून मी ती गव्हाच्या पिठामध्ये रवा घालून जी करतात तीच करते. ती रेसिपी भरपूर जणांना माहीत असेल, काही वेगळी नाही आहे किंवा फार काही विशेष अशी नाही आहे. पण म्हटलं चला एक शॉर्टमध्ये सांगूया मी कशी बनवते ते. आणि इथे मी हे 3 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि अर्धी वाटीपेक्षा थोडासा जास्त असा रवा घेतलेला आहे. आणि ओवा घ्यायचा 1 चमचा, जो मी हातावर क्रश करून आणि मग घालते, डायरेक्ट न घालतात. त्याने फ्लेवर छान येतो. असं हातावर क्रश करून घातला की मस्त फ्लेवर येतो एकदम. आणि हळद घातली आहे आणि चवीनुसार मीठ. असे हे अगदी मिनिमल इन्ग्रेडियंट्समध्ये छान अशी ही डाळबट्टी होऊन जाते. सो हे सगळं मिक्स करत होती मी. तोपर्यंत एकीकडे तेल गरम होण्यासाठी ठेवलं होतं. एकदम कडक असं हे तेलाचं मोहन करून घ्यायचं आणि मिक्स केलेल्या ह्या सगळ्या गव्हाच्या पिठाच्या ह्याच्यामध्ये ते घालून घ्यायचं. आणि खूप गरम असतं ते, त्यामुळे ते पहिले सगळं चमच्याने असं छान हलवून घ्यायचं.
आणि एकदा चमच्याने हलवून झालं, थोडं नॉर्मल टेम्परेचरला आलं की मग ते हाताने पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं. त्यानंतर हळूहळू पाणी घालून कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करत करत असं जसं आपण पिठाचा गोळा बनवतो त्याच प्रकारे हे मळून घ्यायचं. तर अशी माझी इथे ही मस्त बट्टीसाठीची कणिक भिजवून झाली आहे. आणि इकडे मी हे स्टीम होण्यासाठी पण काढून ठेवलं आहे. ह्यात पाणी घातलं आहे आणि डाळ पण शिजली आहे. तर चला आता मी पटापट मस्त बट्ट्या बनवून घेते आणि मग झालं की तुम्हाला दाखवते. तर जस्ट इथे माझं वरण बनवून तयार आहे. ॲक्च्युली प्लेन वरण खातात डाळबट्टीसोबत आणि वांग्याची भाजी वगैरे असं काही. बट मला तिघांना पण प्लेन वरण आणि बट्टी नाही आवडत, सो मी फोडणीचं वरण करते. आणि इकडे बट्टी बनवून तयार आहे, जस्ट झाले. आता मी हे एक एक कट करून घेते आणि मग तळून घेणार. मस्त अशा ह्या बट्टी इथे तळून तयार झालेल्या आहेत. तुम्ही बघू शकता एकदम मस्त लेयर्स आलेत प्रत्येक बट्टीला. छान तळल्या गेल्या, एकदम क्रिस्पी झालेल्या आहेत. हे बघा. आणि इकडे तूप काढून घेतलंय मी. डाळ बट्टी म्हटल्यावर तूप तर पाहिजेच. आणि इकडे आता गरम व्हायला ठेवली आहे डाळ, म्हणजे वरण. आणि इकडे तिघांसाठी हे 3 बाउल काढून घेतले. सो आता पहिले त्रिशाला मी मस्त बट्टी चुरून देते, मग आम्ही दोघं घेतो. हे बघा एकदम मस्त लेयर्स आले प्रत्येक बट्टीला. कुरकुरीत झाले आहेत एकदम. तर जेवण झालं, जस्ट सगळं माझं घरातलं आवरून वगैरे झालं आणि डाळबट्टी एकदम मस्त झाली होती, छान टेस्टी झाली होती. खूप जास्त पोट भरलं आज आणि खूप दिवसांनी, कारण तब्येत डाऊन होती त्यामुळे मला जेवण पण तितकं फारसं काही जात नव्हतं. फ्रूट्स वगैरे खाल्ले जायचे, बाकी आजचं जसं जेवण छान जात नव्हतं. आज एकदम मस्त पोटभर जेवण वगैरे केलं. खाली वॉकला जायचं होतं बट कंटाळा आला, म्हटलं जाऊ द्या आज जरा घरच रिलॅक्स करूया थोडा वेळ आणि मग झोपू. उद्या पुन्हा रोजचं रुटीन चालू होणार आहे. तर असा होता माझा आजचा दिवस. खूप दिवसांनी आज ब्लॉग केला, मला पण छान वाटलं ब्लॉग करायला. खूप दिवसांनी केला त्यामुळे एकदम वेगळीच एनर्जी आली आणि छान वाटतं तुमच्यासोबत कनेक्ट व्हायला. तर चला भेटूया पुढच्या अशाच छान छान ब्लॉग्समध्ये. पुढचे ब्लॉग्स एकदम मस्त इंटरेस्टिंग असणार आहेत, तर बघायला अजिबात विसरू नका. चला तर मग भेटूया. आणि हो, लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि हाईप करायला पण अजिबात विसरू नका. आणि माझं इंस्टाग्राम पेज जर तुम्ही अजून फॉलो केलं नसेल तर ते मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक ॲड करते, ते पण फॉलो करा. चला तर मग भेटूया लवकरच. तोपर्यंत खुश राहा, काळजी घ्या. बाय.